नमस्कार, मी श्रोते राहुल बुलेटिनमध्ये स्वागत करते। सुरुवातीला मोठी महत्त्वाची घडामोड। ओमराजे यांची धाराशिवमध्ये दुपारी 4 वाजता कार्यकर्त्यांसोबत बैठक असणार आहे। ओमराजे निंबाळकर बैठकीसाठी धाराशिवच्या गोवर्धनवाडीकडे रवाना झालेत। कार्यकर्त्यांशी चर्चा करणार, आज आणि उद्या निर्णय जाहीर करणार असं ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलेलं आहे। तर कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आणि मगच निर्णय जाहीर करणार असल्याची भूमिका ओमराजेंनी घेतली। आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी बैठकीला उपस्थित राहणार का याकडे आता लक्ष आहे। तर शिंदे सेनेचे कार्यकर्ते ओमराजे यांच्या ताफ्यासोबत पुण्याहून निघालेत। तर धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असं ओमराजे यांनी सांगितलंय। मशालवरच्या आमच्या कार्यकर्त्यांचा वाईट पराभव का झाला, धाराशिवकडे रवाना होण्याआधी ओमराजे यांनी सवाल उपस्थित केलाय। माझ्या लोकसभा मतदारसंघात एकही पंचायत समिती आणि नगरपालिका निवडून आली नाही असंही ओमराजे यांनी म्हटलंय। धाराशिवमध्ये जातोय, माझ्या कार्यकर्त्यांना मी वेळ दिली 4 वाजताची। धाराशिवमध्ये गोवर्धनवाडी या ठिकाणी मी सगळ्यांना बोलवलंय। सगळ्यांशी चर्चा करून मग मी माझा निर्णय त्या ठिकाणी जाहीर करेन। त्या माणसाचा मला वाटतं पहिला अधिकार आहे, तर त्यांच्याशी चर्चा करून मला जो काही राजकीय निर्णय ठरवायचा तो ठरवेल। आज सगळी चर्चा करून झालं तर आज, नाहीतर उद्या। माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये जेवढ्या पंचायत समिती आहेत, जेवढ्या नगरपालिका आहेत, त्या सगळ्या ठिकाणी अख्ख्या लोकसभेत एक सुद्धा पंचायत समिती माझी निवडून येऊ शकली नाही। एक सुद्धा नगरपालिका माझी निवडून येऊ शकली नाही। मग खरंच आम्ही इतके वाईट आहेत का? मी असेल, आमदार कैलास पाटील असतील, प्रवीण स्वामी असतील, सोपल साहेब असतील, आम्ही 24 तास लोकांसाठी देतो। तुम्ही लोकांना विचारा, मी म्हणतोय म्हणून माझ्या शब्दावर विश्वास ठेवू नका। आम्ही लोकांसाठी उपलब्ध आहेत का नाहीत? आम्ही त्यांच्यासाठी काम करतो का नाही? मग अशा परिस्थितीत मशाल ह्या चिन्हावर उभारलेल्या आमच्या लोकांना पराभवाचं तोंड का बघावं लागलं? आणि इतकं वाईट, माझा आज सोमनाथ गुरव नावाचा कार्यकर्ता धाराशिवमध्ये निवडणूक लढत होता, 3ऱ्या नंबरला जावं। 24 तास लोकांसाठी उपलब्ध असणारा कार्यकर्ता, मला त्याच प्रश्नाचा शोध घ्यायचा आहे। तर ज्यांना परत यायचंय त्यांनी यावं, ठाकरेंचं मन मोठं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। बंडखोर खासदारांवरील प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी हे उत्तर दिलं। जे कोणी पक्षाच्या विरोधात जातील त्यांच्यावर कारवाई होईल असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। तळ्यात मळ्यात असू देत, पण डुबायचं की नाही ते ओमराजेंवर असल्याचं वक्तव्यही आदित्य ठाकरे यांनी केलंय। मला वाटतं परवा जे बैठकीला आले होते ते आम्हाला सगळ्यांना दिसत आहे। जर कोणाला यायचं असेल मोठ्या मनाने तर पुन्हा एकदा येऊ शकतात, पण उद्धव साहेबांचं मन मोठं आहे। महत्त्वाची गोष्ट हीच आहे, जे कोणी पक्षाच्या विरोधात जातील त्यांच्यावर कारवाई होणार। तळ्यात मळ्यात असो पण डुबं नाही हे त्यांच्यावर आहे। ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी ओमराजे निंबाळकर यांची मध्यरात्री भेट घेतली। तिघांमध्ये 1 तास चर्चा झाली। तर ओमराजे पक्षात राहावे यासाठी मंथरणीचे प्रयत्न सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया कैलास पाटील यांनी दिली आहे। पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालानंतर ओमराजे यांच्या कुटुंबाची विचारपूस करण्यासाठी पक्षाच्या वतीनं भेट घेतली अशी प्रतिक्रिया ठाकरेंचे आमदार वरुण सरदेसाई यांनी दिली आहे। तर ओमराजेंसोबत विविध विषयांवर चर्चा झाली असंही सरदेसाई यांनी सांगितलंय। मध्यरात्री वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांनी ठाकरेंच्या सेनेकडून ओमराजेंची भेट घेतलेली आहे। जवळपास 1 तास या तिघांमध्ये चर्चा झालेली आहे। तर पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालानंतर पक्षाच्या वतीनं भेट घेतल्याचं सरदेसाई यांनी सांगितलंय। तर शेवटपर्यंत मंथरणीचे प्रयत्न सुरूच राहतील असं आमदार कैलास पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर ओमराजे निंबाळकर यांच्यासोबतच्या बैठकीनंतर वरुण सरदेसाई यांनी पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणासंदर्भात कोर्टाचा निकाल लागल्यानंतर पक्षाच्या वतीनं भेट घेतल्याचं सांगितलेलं आहे। तर या